ग्रामीण भागातील गुणवत्ता जेव्हा जिद्दीच्या जोरावर फिनिक्स प्रमाणे झेप घेते तेव्हा अख्खा महाराष्ट्र तिची दखल घेतो। सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुपच्या मातीतील मैथिली शिवपुत्र कुमठेकर हिने MPSC परीक्षेत मिळवलेले यश हे केवळ एका मुलीचे यश नसून ते एका सामान्य शेतकरी बापाच्या असामान्य विचारांचा विजय आहे। पांढरा शुभ्र 3 बटनी शर्ट, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी असा साधा पेहराव शिवपुत्र मामा कुमठेकर यांचा। हा पेहराव पाहून कोणालाही वाटेल की हे एक साधे अशिक्षित शेतकरी आहे, पण शिवपुत्र मामांचे विचार एखाद्या सुटाबुटातील सुशिक्षित व्यक्तीलाही लाजवतील असे। समाजात आजही अनेक ठिकाणी मुलींना शिक्षणासाठी घराबाहेर पाठवायला भीती वाटत असताना मामांनी मात्र समाजाच्या चौकटी मोडून आपल्या लेकीवर विश्वास दाखवला। विचार हिमालयासारखे उंच असावेत हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले। मैथिलीचा हा प्रवास सोपा नव्हता। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंद्रुप मध्येच पूर्ण केले। त्यानंतर BSc अग्रीचे शिक्षण घेऊन तिने प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगले। स्पर्धा परीक्षेचे माहेरघर असलेल्या पुण्यात जाऊन तिने रात्रंदिवस कष्ट घेतले। शेतात राबणाऱ्या बापाचे हात आणि घर सांभाळण्या आईची आयशा तिला प्रत्येक क्षणी लढण्याची प्रेरणा देत होती। आज त्या कष्टाचे चीज झाले असून मैथिलीची अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। ग्रामीण भागात आजही अनेक मुली हुशार असूनही केवळ लोक काय म्हणतील या भीतीने किंवा घरच्यांच्या विरोधामुळे मागे पडतात। अशा वातावरणात शिवपुत्र मामा हे एक आदर्श पालक म्हणून समोर आले आहेत। मुलीला त्यांनी केवळ शिकवलं नाही तर तिला तिचं स्वप्न जगण्याचं स्वातंत्र्य दिलं। आज जेव्हा मैथिली क्लास 3 म्हणून रुजू होईल तेव्हा तो सन्मान केवळ कुमठेकर परिवाराचा नसेल, तो प्रत्येक बापाचा असेल ज्याला आपल्या लेकीच्या कर्तृत्वावर विश्वास आहे। आज मैथिलीने मिळवलेले यश केवळ कुमठेकर कुटुंबापुरते मर्यादित नाही, आज प्रत्येक मंद्रुपकराची मान अभिमानाने उंचावली आहे। एका सर्वसाधारण कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीतून झेप घेत तिने सिद्ध केले की शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आजही ग्रामीण भागातील रक्तात आहे। आज मामांची छाती अभिमानाने नक्कीच फुलून आली असेल, कारण त्यांच्या लेकीने केवळ गावचेच नाही तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे। साध्या राणीमानातूनही उच्च ध्येय गाठता येते। मैथिलीच्या या यशाबद्दल तिचे कौतुक करावे तितके थोडेच आहे। ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी ती आता एक रोल मॉडेल ठरली आहे। तिच्या पुढील प्रवासासाठी, पुढील वाटचालीसाठी आणि लोकसेवेच्या प्रवासास मनापासून शुभेच्छा।